गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरासाठी न्यायसंकुलाची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार धैर्यशील माने, रवींद्र माने, बापू मुसळे यांनी प्रयत्न केल्यामुळे इचलकरंजी शहरात नवीन न्यायसंकुल तयार करण्यात येणार आहे. यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी योग्य कामगिरी बजावली. या अनुषंगाने बार असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या वतीने खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार करण्यात आला व आभार मानण्यात आले. यावेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. इचलकरंजी शहराला सुसज्ज असं न्यायालय गेल्या कित्येक वर्षांपासून व्हावं अशी मागणी शहरातील वकील व शहरवासियांनी केली होती. त्याला जागा उपलब्ध करून देण्यात आली होती, पण मंत्रालयामध्ये फाईल पुढे सरकत नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धैर्यशील माने, रवींद्र माने यांनी प्रयत्न करून कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेऊन 3.5 एकर जागा न्यायालयाला देण्यात आली. यावेळी या निर्णय झाल्यामुळे काल शहरातील वकिलांनी साखरपेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. शहरातील सर्वच वकिलांनी काल सायंकाळी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. सत्कार करताना बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवराज चिडमुंडे, माजी उपाध्यक्ष विवेक तांबे, शिवकुमार लकडे यांनी धैर्यशील माने यांचा सत्कार व आभार मानले. यावेळी येणाऱ्या काळामध्ये न्यायसंकुलाचे बांधकाम व पायाभरणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहील असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी खासदार धैर्यशील माने बोलताना म्हणाले, इचलकरंजी शहराला महापालिका झाल्यानंतर हे दुसरं मोठं गिफ्ट राज्य सरकारनं दिलंय. गेल्या कित्येक वर्षांपासून न्यायसंकुलाचा जागेचा प्रश्न प्रलंबित होता. हा मार्गी लावण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मोलाचं सहकार्य दिलं. हे न्यायसंकुल व्हाईट हाऊस सारखे बांधण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे पहिले न्यायसंकुल होणार आहे असा आत्मविश्वास पदाधिकाऱ्यांना खासदार धैर्यशील माने यांनी दिला. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवराज चिडमुंडे, माजी अध्यक्ष विवेक तांबे, जॉईंट सेक्रेटरी शिवकुमार लकडे, सदस्य अनुराग कुलकर्णी, संकुलन स्थापन समिती सदस्य अल्ताफ सेन मुजावर, ॲडव्होकेट सुनील भोसले, ॲडव्होकेट विजय शिंगारे आदी जण उपस्थित होते. महायुती शासनाच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीला आणखी एक भेट या निमित्ताने या ठिकाणी मिळते. माझ्या वकील बांधवांनी सातत्यानं पाठपुरावा केला, बार असोसिएशननी सातत्यानं पाठपुरावा केला आणि अनेक वर्षांचा प्रलंबित असणारा प्रश्न, एक भूखंड तिथं मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं कोर्टाची नव्यानं उभारणी त्या ठिकाणी होणार आहे. अनेक येणाऱ्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह असणाऱ्या पक्षकारांना त्याचा फायदा होणार आहे. स्ट्रीमलाईन काम होण्यामध्ये फायदा होणार आहे आणि लाखो नागरिकांना यामध्ये या ठिकाणी भविष्य काळामध्ये एक सुंदरसं अशा पद्धतीचं न्याय व्यवस्थापन त्या ठिकाणी तयार होणार आहे. या न्यायपालिकेला म्हणून सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो आधार दिला आणि जो शब्द दिला होता आम्हाला, तो शब्द परत एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शब्द पूर्ण करणारा मुख्यमंत्री आहे याची प्रचिती इचलकरंजीकरांना परत एकदा या ठिकाणी आली. वीज बिलाच्या बाबतीत त्या ठिकाणी घेतलेला निर्णय असेल, इचलकरंजी महानगरपालिकेच्या बाबतीत घेतलेला निर्णय असेल आणि आत्ता अनेक मानाचा तुरा म्हणजे इचलकरंजीला या ठिकाणी असणाऱ्या कोर्ट न्यायव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी म्हणून नगर विकासची जमीन परत एकदा कोर्टाकडे बहाल करण्याचा विषय असू दे, या सगळ्या विषयामध्ये सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतीच्या शासनानं अतिशय पॉझिटिव्ह पावलं टाकली आणि त्याचं फलित म्हणून आज कालचा जो GR झाला त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करून इचलकरंजीला आज या ठिकाणी जमीन त्यांच्या हक्काची कोर्टासाठी मिळालेली आहे. मी मनापासून सर्व बार काउन्सिलच्या पदाधिकाऱ्यांचं, असणारे आमच्या सगळ्या व्यवस्थापकीय जे मंडळ आहे याच्या बाबतीतलं, किंवा सर्व वकील बांधव असतील, सर्व पक्षकार असतील, यांचं मी मनापासून या निमित्तानं अभिनंदन करतो आणि इचलकरंजीकरांना सुद्धा मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो.